शिवाजी मंदिराच्या समोर उभं राहायचं आणि जे आता मी ह्याच्यात एक छोटी एंट्री मारली आणि खुश राहायचं असं नाही. तर मी लोकसत्तामध्ये रीतसर नोकरी घेतली. चंदूनी मुंबई सकाळमध्ये नोकरी घेतली, त्याला मिळाली. अजून आमचे जे मित्र आहेत अभय जोशी, आणि मुख्य म्हणजे आता फक्त आमचं दोघांचं झालं, मी जे इतर आपण म्हणतोय, तर पहिल्यांदा असं होत असेल की ॲक्टिंगसाठी येणं ही तर आता खूपच कॉमन गोष्ट झालेली आहे गेल्या 30 वर्षात. पण आमचे जे मित्र आहेत, जितेंद्र कुलकर्णी आहे, श्रीपाद पद्माकर आहे, हे लोक नाट्य व्यवस्थापन करण्यासाठी मुंबईत यायला निघाले. बरं तेव्हा काय माहिती होतं, भवितव्य काय होतं, कुठे काय इन्कम होतं, म्हणजे त्यावेळी तर जाऊ द्या. म्हणजे आम्ही जेव्हा नाटक करायला लागलो, आमचं नाटक जेव्हा झालं तेव्हा 150 रुपये वगैरे एका प्रयोगाचे मिळायचे. आणि त्याच्या आधीची मी 5-1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. पण सगळे एक नाही जायचं आहे, तुम्ही म्हणता आपण हेच आपल्याला आयुष्यभर करायचं आहे, ही जिद्द सगळ्यांची महत्त्वाची होती. प्रतिमा आहे, प्रतीक्षा आहे, सरिता कुलकर्णी म्हणून आहे ती आहे, त्याच्यानंतर अभय जोशी आमचा मित्र आहे, त्याच्यानंतर समीर आहे, मिलिंद सफई आहे, मिलिंद जोशी आहे, असे सगळे आम्ही 12-15 जण थोडे 6 महिन्यांनी कुणी याच्यात असं आलो आणि मुंबईत आम्ही प्रवेश केला. आता या टप्प्यातलं पहिलं महत्त्वाचं नाटक चार चौघी. तर चार चौघीची जन्मकथा आणि नंतर चार चौघीची जन्मकथा बरेचदा खरं म्हणजे बोललेलो आहे, पण थोडंसं जे स्त्री नावाची एकांकिका मी सांगितली त्याची कुठेतरी बीज चार चौघीच्या जन्मकथेत आहेत असं वाटतं. पूर्ण स्पॅन वेगळा आहे, पण स्त्रीच्या निमित्ताने या प्रश्नाबद्दलची, स्त्रियांच्या प्रश्नाबद्दलची एक जागरूकता मनात कुठेतरी निर्माण झाली आणि असं वाटलं की स्त्री आपण छान करतोय, त्याचे 100 प्रयोग झाले, ते कुठेही आपण सादर करतो, पण स्त्रियांचा प्रश्न आणि त्याचा हे अधिक वास्ट आहे आणि तो मुख्यधारेत खूप मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर गेला पाहिजे. कारण आत्तापर्यंत कसं झालं होतं की अर्थार्जन करणारी स्त्री नाटकात आलेली होती, मला कुठेतरी दिसत होती जीवनाचा अर्थ शोधू पाहणारी, अस्मिता शोधू पाहणारी स्त्री. औरंगाबादला मदर्स याचाही त्याच्यात त्याचा प्रभाव आहे. हो, मदर्स हाऊसचा पण आहे आणि कुठेतरी त्याच्यामुळे सवय थोडीशी अशी झाली की पहिल्यांदी स्त्री व्यक्तिरेखा खूप स्ट्रॉंग अशी आठवायची. तर ती गंमत झाली आणि हे होताना औरंगाबादमधले खूप कॅरेक्टर्स, खूप व्यक्तिमत्व बघता आली. उद्या म्हणजे मंगल किंवसरा वगैरे पण ज्या आहेत, म्हणजे कुठेतरी राशींसारख्या छोट्या गावात एक मुलगी आणि तिकडे एक कार्यकर्ता जातो आणि त्यांचा प्रेमविवाह होतो आणि जिच्या घरी शिक्षणाची काहीही परंपरा नाही ती नंतर गोल्ड मेडलिस्ट होऊ शकते. म्हणजे एवढं शक्ती आणि एवढी ताकद ज्या स्त्री व्यक्तिमत्वांमध्ये आहे, त्यांचा स्ट्रगल नेमका काय आहे. अनेक जणी औरंगाबादला बघितल्या होत्या, मराठवाड्यात बघितल्या होत्या की ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर वेगळे निर्णय घेतले होते आणि ते वेगळे निर्णय निभवले पण होते, फक्त असं घेणं असं नाही, ते निभवले पण होते. तर हे कुठेतरी नाटकात यावं असं वाटत होतं. त्याच्यामुळे तो सगळा काळ जो औरंगाबादमध्ये बघितला होता, मराठवाड्यात बघितला होता, तो कुठेतरी चार चौघीत नकळत झाला. आणि मी जे म्हणालो की आम्ही 89 साल आहे, 91 87 साली आम्ही आलो आणि 91 साली माझं पहिलं नाटक झालं आमचं. साधारणपणे चार चौघी विषयी बोलताना कायम स्त्रीवाद या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु तुझ्या मनामध्ये त्या पद्धतीने तसा तो स्त्रीवाद नव्हता. तर स्त्री विषयी तुझा जो लहानपणापासून दृष्टिकोन तयार झाला आणि एक कणखर स्त्री जी नंतर पूर्ण वाडा नाट्यत्रयीपर्यंत येते, ती यामधनं तुला दाखवताना म्हणजे नेमकं आदर्शवाद नसताना सुद्धा या पद्धतीनं येतं, हे कसं मनामध्ये तयार झालं आणि ते कसं व्यक्त केलं. मला नेहमी असं वाटतं की एक फॅसिनेशन, एक आकर्षण होतं की हे नेमकं काय प्रक्रिया आहे बाबा, ही कोणती ताकद येते. कसं असतं, गौरी देशपांडेच्या एका कथेत फार सुंदर आलेलं आहे, म्हणजे ती मला वाटतं आजी त्या एक पानगळ्यामध्ये की त्या सुनेला म्हणते किंवा मुलीला म्हणते की अगं म्हणजे आम्ही जे निर्णय स्वतः घेतले नव्हते त्याचा दोष नेहमी दुसऱ्यावर ढकलू शकत होतो, पण तुम्ही जेव्हा स्वतः निर्णय घेता तेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर ते ढकलायची पण संधी नाही आहे आणि ते तुम्ही खूप जबाबदारीने निभवता, म्हणजे निगेटिव्हली निभवता नाही, ते हिमतीने तो निर्णयाला सामोरे जाता. त्याचे जे अडथळे आहेत त्या निर्णयात येणारे ते सुद्धा तुम्ही सहन करता. ही जी एक ताकद आहे ती मला खूप हे करत होती. पण चार चौघी लिहिताना पुन्हा गंमत अशी झाली, मला पुन्हा ते कुठेही
तू जे स्त्रीवादी म्हणलं ते टिपिकल स्त्रीवादी करायचं नव्हतं. मला असं वाटतं की चारचौघीच्या यशाचं म्हणजे गंमत अशी झाली, चारचौघी लिहिलं पहिलं नाटक म्हणून मुंबईतलं, आणि आम्ही काही निर्मात्यांना वगैरे वाचून दाखवलं, तर निर्मात्या लता नार्वेकर ज्या आहेत त्या पहिल्याच वाचनात तयार झाल्या. पण नंतर एक आमचं काही जणांसमोर त्यांनी वाचन ठेवलं, मला अजूनही आठवत आहे. एक 7-8 जणांना त्यांनी थिएटरमधल्या बोलवलं आणि एक नवीन नाटक माझ्याकडे, त्या खूप उत्साही आणि अशा खंबीर निर्मात्या होत्या, आणि त्यांनी बोलवलं आणि कसं वाटतंय नाटक असं करून मी वाचून दाखवलं. तर त्याच्यापैकी 1-2 रंगकर्मी जे होते ते म्हणाले, नाही नाटक चांगलं आहे बाई, पण हे 8 मार्चचं आहे. म्हणजे मला नेमकं कळलंच नाही म्हणजे काय. तर थोडक्यात 8 मार्चला जो महिला दिन आपला साजरा होतो, तर तेवढ्यापुरते एक 4-5 प्रयोग याचे होतील, कारण खूप वैचारिक आहे आणि लोक वैचारिक वगैरे मुख्यधारेत व्यावसायिक रंगभूमीत चालत नाही. आणि गोष्ट नाही आहे हो, त्या बायका एवढं मोठं मोठं बोलतात. चारचौघीमध्ये 22 मिनिटाचा एक फोनचं स्वगत आहे. तर हे लोक कसं ऐकणार, बाल्कनीतले लोक निघून जातील असं त्यांनी सांगूनच टाकलं. पण ती बाई पण डगमगली नाही, आणि आम्ही ठरवलं की आम्ही ह्याच्यातलं एकही गोष्ट कापणार नाही. जर हे नाटक झालं तर ते याच पद्धतीने झालं तर होईल, नाही तर नाही झालं तरी चालेल. त्याच्यानंतर आर्टिस्टकडे गेलो. खूप चांगल्या चांगल्या अभिनेत्री ज्या आहेत त्यापैकी 3 जणींनी जवळजवळ त्यातलं विद्याचा जो रोल आहे तो नाकारला. खूप चांगलं सांगून नाकारला. म्हणजे काही मला खूप आवडला आहे. 22 मिनिटाचं जरा फोनचं स्वगत म्हणजे जरा भीती वाटते रे, एवढं नाही ऐकून घेणार लोक वगैरे. आणि गंमत अशी की त्याच नाटकाचे पुढे 1000 प्रयोग झाले, हजाराच्या घरात. आणि त्या 22 मिनिटाचं जे स्वगत वंदना गुप्ते करायची, ते स्वगत त्या नाटकातला हाय पॉईंट ठरलं, मास्टरपीस ठरला. म्हणजे आमचा एक समोर एक फोटोग्राफर होता उदय मिडबावकर म्हणून. मला आठवतं शिवाजी मंदिरला जेव्हा जेव्हा चारचौघीचा प्रयोग असायचा तेव्हा तो विंगेतून तो प्रयोग पाहायचा आणि तो प्रवेश पाहायचा विशेषतः. त्याच्यामुळे कसं असतं की तुम्ही वेगळं काही द्यायची जर तुमची तयारी असेल तर ते प्रेक्षक बघतात. आणि आम्हाला चारचौघीच्या निमित्ताने हा खूप मोठा विश्वास मिळाला की मुख्यधारा व्यावसायिक म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं समजायची काही गरज नाही. आपण जे औरंगाबादला नाटक करत होतो, जे प्रामाणिकपणे करत होतो, तेच तिकडे करायचं आहे. व्यावसायिक आहे म्हणून काही गणितं बिणितं आपल्याला करायची नाही आहेत. नाहीतर एक टिपिकल असतात ना, आधी नोकर येणार आणि फर्निचर पुसणार, मग अमुक होणार तमुक होणार, काही नको आहे आपल्याला. आपल्याला जे भिडलंय ना, आपला विश्वास आहे ना, आपण जे लिहिलंय त्याच्यावर, आणि आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे. आणि प्रेक्षकांना इतकं मूर्ख का समजायचं आपण. प्रेक्षकांचा बुद्ध्यांक आणि भावनांक आम्ही एकच गोष्ट केली दोघांनी की त्याच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला. होतं काय, कधी कधी लेखक असेही काही म्हणणारे होते की काय असतं रे, व्यावसायिकला चालत नाही रे, असं चालत नाही, ते प्रत्येक अंकात एक काहीतरी गडबड पाहिजे, घटना पाहिजेत, लक्षात आलं की नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणजे मी ॲक्च्युली मला पण असं नाटक लिहायचं आहे, पण आता मध्ये मी एक फ्लॅट घेतोय. तो फ्लॅट घेणं झालं की मग मी असं नाटक लिहिणार आहे. अरे फ्लॅट घेणं झाल्यावर तुझी संवेदना तीच राहील का आधीची. फ्लॅट घेणं ह्याच्यात काही गैर नाही, पण तसं नसतं ते. तुम्हाला ज्या क्षणी जे उत्कटपणे भावलेलं आहे, तुमचा जो विचार आहे त्याच्यात जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही का घाबरता. प्रेक्षक ते ॲक्सेप्ट करतील. आणि महाराष्ट्रातला प्रेक्षक हा गेल्या 30 वर्षात आम्ही बघितलाय, अनुभव घेतलाय व्यावसायिक रंगभूमीवर, अत्यंत प्रगल्भ असा प्रेक्षक आहे. आपण जर चांगलं दिलं तर ते पाहणारे प्रेक्षक आहेत, आणि 30-30 वर्षापूर्वीचं आठवून सांगणारे आम्हाला प्रेक्षक आहेत. असं झालं. त्यामुळे महत्वाचा प्रशांत सांगताना काय झालं की मी दिग्दर्शक म्हणून मला पहिलं नाटक कानेटकरांचं मिळालं. मी ते दिग्दर्शित केलं सुद्धा चारचौघीच्या आधीचं. हां, चंद्रलेखाचं रंग उमलत्या मनाचं टीनेजवरचंच नाटक होतं, आणि चांगल्या पद्धतीने ते झालं. त्याचेही 350-400 प्रयोग झाले. महत्वाची गोष्ट पुन्हा जिगीषाच्या बाबतीतली, मराठवाड्याच्या बाबतीतली, रंगसंवेदनेच्या बाबतीतली किंवा कॉम्बिनेशनची घडली अशी की आम्हाला, म्हणजे मी हा आणि एकीकडे अजित दळवी जो आमच्याबरोबर औरंगाबादून आला जरी नसला तरी मनाने आणि माझ्याबरोबर विचाराने आमच्याबरोबरच होता. या दोघांची डॉक्टर तुम्ही सुद्धा आणि चारचौघी नाटकं जोपर्यंत आम्ही केली नाहीत तोपर्यंत आम्हाला आमची म्हणून वेगळी ओळख मिळणार नव्हती. की हे यांच्या रंगसंवेदनेचं नाटक, यांच्या लिखाणाची पद्धत ही आहे असं डॉक्टर तुम्ही सुद्धा आणि चारचौघी खूप लवकर आमच्या ताब्यात मिळाल्यामुळे पुढच्या प्रवासाचा आमचा पाया खूप बळकट झाला. आणि तो विश्वास निर्मात्यांना, प्रेक्षकांना, समीक्षकांना, आम्हाला स्वतःला, सगळीकडे किंवा नटांना सुद्धा तो फार चांगल्या पद्धतीने तो परावर्तित झाला. आम्ही मगाशी म्हणालो तसं पुरस्कारासाठी काहीच केलं नाही, पण गंमत अशी झाली की अरे अशा नाटकाचे 1000 प्रयोग येऊ शकतात.
त्याला पुरस्कारही मिळू शकतात आणि त्याला प्रतिष्ठाही मिळू शकते. आणि त्याचे गंमत म्हणजे इतके परिसंवाद झाले, म्हणजे आम्ही गमतीत चिडवायचो की प्रयोगापेक्षा परिसंवादच जास्त असं म्हणायची वेळ येईल. आणि हा महाराष्ट्र आपला फक्त भारतातला मला असं वाटतं अभिमानाने असा आहे की जिथे परिसंवाद आयोजित केले जातात नाटकावर आणि त्याला लोक आवर्जून येतात, ते त्यांच्या मनातले प्रश्न लेखक दिग्दर्शकाला विचारतात, कलावंतांना विचारतात आणि ती उत्तरांमधून एकमेकांना उत्तर देण्यामधून एक खूप छान बॉन्ड तयार होतो. हे किती आपलं चांगलं वैभव आहे वेगळ्या अर्थाने. त्यामुळे चारचौघीच्या दरम्यान हा आम्हाला खूप एक वेगळा कॉन्फिडन्स. पहिल्या नाटकानेच महाराष्ट्रावर छाप टाकली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. समीक्षकांची दाद मिळाली आणि औरंगाबादहून आलेले मुलं, ही मराठवाड्यातली मुलं एक वेगळ्या प्रकारची छाप मोहर उमटवत आहेत. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांनी, समीक्षकांनी आणि रसिकांनी दाद दिली आणि तिथून त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आधी ध्यानीमनी मग डॉक्टर तुम्ही सुद्धा. तर डॉक्टर तुम्ही सुद्धा आधी, म्हणजे 91 साली माझी 4 नाटकं आली. डॉक्टर तुम्ही सुद्धा, चारचौघी, प्रिय आईस आणि रंग माझा वेगळा. तर त्याच्यामध्ये डॉक्टर तुम्ही सुद्धा जूनमध्ये आलं आणि लगेच ऑगस्टमध्ये चारचौघी आलं एकाच वर्षी. तर डॉक्टर तुम्ही सुद्धा बद्दल आता. डॉक्टर तुम्ही सुद्धा पुन्हा अत्यंत महत्त्वाचं नाटक. आणि मी नेहमी सांगतो की मला 2 दळवी मिळाले, एक शॉ सारखं लिहिणारा, एक इब्सेन सारखं लिहिणारा, एक युजिन ओनिल सारखं लिहिणारा. म्हणजे दोघांच्या विचारांमध्ये सारखेपणा आहे, एकाच विचारांच्या मुशीतून दोघं घडलेत, पण दोघांची नाटक मांडण्याची पद्धत वेगळी आहे. प्रशांत हा नातेसंबंधांवर, सोशो सायकोलॉजिकल स्ट्रक्चरवर जास्त भर देतो, तर अजितदादाच्या नाटकात सामाजिक राजकीय भाष्य जास्त प्रमाणात होतं. वैद्यकीय क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आता आपण म्हणतो तो आपल्याला काहीच वाटेनासा झाला आहे, त्याची ज्याला म्हणतो की नैतिक चर्चा घडवणारा 3 प्रवाहांचा तो संवाद होता. की प्रॅक्टिशनर नसणारा, प्राध्यापकी करणारा डॉक्टर असणारा माणूस, त्याची बायको प्रॅक्टिशनर आणि नवीन पिढीचा शिरीष पेंडसे आणि एक केस, या स्टडीवरनं ते पूर्ण नाटक फिरवलं होतं. उत्तम चर्चा नाट्य, तरीसुद्धा त्याच्यामध्ये नाटक म्हणून नाट्यपण पण होतं की, आणि एका डॉक्टरांच्या चुकीवरनं त्या बाईचं गर्भाशय काढून टाकावं लागणं, तिथलं न सांगणं आणि त्याची एकीकडे कोर्टातली केस आणि यांची आपसातली नैतिक लढाई दरम्यानची, या सगळ्या प्रश्नावर फार उत्तम पद्धतीने लिहिलेलं, ज्याला आपण म्हणतो की आर्ट आणि क्राफ्ट अशा दोन्ही पद्धतीचं उत्तम रचना असणारं नाटक डॉक्टर तुम्ही सुद्धा. म्हणजे असं पण होतं की चारचौघी आणि डॉक्टर याच्यामध्ये मला डॉक्टर जास्त आवडतं, तुला चारचौघी जास्त आवडतं, असं चर्चा करणारी माणसं सुद्धा नाट्यवर्तुळामध्ये होती त्या रचनेमुळे, अभिनयामुळे. आणि जसं इकडे दीपा लागू, वंदना गुप्ते, आसावरी, प्रतीक्षा, मिलिंद सफाई, सुनील बर्वे आणि प्रबोध कुलकर्णी अशी कास्टिंग होतं. तिकडे मला फार उत्तम पद्धतीने महेश मांजरेकर त्याचा निर्माता होता. ॲक्च्युली तो ॲक्टर, पण त्याला ते इतकं नाटक आवडलं की त्यांनी निर्माता म्हणून स्वीकारलं आणि अजिबात ॲक्टिंग न करता त्यांनी फक्त प्रोडक्शनची जबाबदारी स्वीकारली. त्याच्यामध्ये सुहास जोशी, सुनील शेंडे, मोहन गोखले, नंदू माधव आणि आसावरी घोटीकर आणि मग इतर सगळी माणसं होती. त्यामुळे माझ्या दृष्टीने एक काय म्हणूया त्याला की माझ्या विचारांची 2 नाटकं, दोघांची जातकोळी वेगळी, दोघांची रचना वेगळी, पण इंटेन्सिटी मात्र तीच, अशा पद्धतीची नाटकं मला करायला मिळाली. डॉक्टरवरही तसंच झालं की वाद झालाही, वाद घडवून आणण्यातही आला. डॉक्टरांच्या विरोधातच आहे. हां, डॉक्टरांच्या विरोधातच होत आहे ते, किंवा तशा पद्धतीचा स्टँड आहे. वास्तविक अजित दळवेंनी संपूर्ण डॉक्टरांना डिस्कस करून आणि रिसर्च करूनच त्याची सगळी केस तेव्हा स्टडी केला होता. औरंगाबादले अनेक, म्हणजे जेवळीकर असेल, डॉक्टर स्वतः कांगो असतील, तेव्हाचे अनेक डॉक्टर्स असतील, या सगळ्यांशी चर्चा करून आणि जाऊन ते केस स्टडी करूनच अजित दळवेंनी ती रचना केली होती. आणि मला असं वाटतं की ते 3 प्रवाहांचं ते नाटक होतं, ज्याला आपण असं म्हणतो की तडजोड करून बघू किंवा एनकेनं प्रकारानं करणारा शिरीष आणि एक तत्ववादी प्राध्यापक असणारा. ते खरं म्हणजे ना प्रोफेशनल एथिक्सचं नाटक होतं. डॉक्टर हे प्रोफेशन काढून त्याच्यामध्ये आणखीन दुसरे 2 प्रोफेशन ॲड केले असते तरी सुद्धा. म्हणून डॉक्टर तुम्ही सुद्धा हे टायटल पण का होतं, गंमत म्हणजे डॉक्टर तुम्ही सुद्धा हे शीर्षक नाटकाचं प्रशांत दळवींनी दिलेलं आहे अजित दळवींच्या नाटकाला, आणि प्रशांत दळवीच्या चारचौघी नाटकाला शीर्षक मी दिलं चारचौघी हे. तर आठवण्याचं कारण हे की U2 आपण जेव्हा विचारतो ते कधी कोणाला विचारतो, जेव्हा आपण
आपल्याकडे समाजातले असे काही घटक आहेत की ज्यांच्यावर आपण संपूर्णतः अवलंबून आहोत, विश्वासाने बघतो, देव म्हणून बघतो किंवा संपूर्णतः विश्वास टाकून बघतो. न्यायाधीश असेल, शिक्षक असेल, ज्याला आपण म्हणतो की यांना हे आपल्याला फसवू शकतील असं वाटण्याची आपल्याला शक्यताच नव्हती त्या काळाविषयी बोलत असतो कदाचित आपण. हो, त्याच्यामध्ये डॉक्टर हा एक महत्त्वाचा घटक होता ना. त्यामुळे आणि जो जीव वाचवतो, त्यामुळे डॉक्टरांनी अविश्वास जर वर्तन केलं, अविश्वसनीय वर्तन केलं तर तुम्ही सुद्धा विचाराची परिस्थिती निर्माण होण्याच्या येईपर्यंतचा तो संघर्ष त्या नाटकामध्ये रचण्यात आलेला होता. ध्यानीमनी चं बीज कसं पडलं? कारण एकदम तो नंतर पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा विषय आला आणि त्यामध्ये धक्का पण होता आणि त्याची पण एक वेगळ्या पद्धतीने चर्चा झाली आणि नंतर ते हिंदीमध्ये पण झालं. ध्यानीमनीची गंमत अशी झाली की कुठेतरी माझ्या थोडासा डोक्यात तो विषय होता, पण पुण्याला सतीश आळेकरांच्या ज्या मिसेस आहेत होत्या, म्हणजे आता त्या गेल्या, अनिता आळेकर, त्यांनी एक दत्तक पालकांसाठी वर्कशॉप ठेवलेला होता आणि दत्तक मुलं ज्या फॅमिलीज घेतात त्यांचे त्या आईवडिलांचे अनुभव त्यांनी सांगावेत आणि ते आम्ही ऐकावे म्हणून मला अजित दळवी आणि अजून पण 4-5 जणांना बोलवलं होतं. त्यांची इच्छा अशी होती की क्रिएटिव्ह लोकांना हे ऐकता यावं, अनुभव काय आहेत नेमके वगैरे वगैरे. आणि मी गेलो होतो तिकडे, अजित दादा पण होता आणि असं काही एवढं वाटलं नव्हतं की ठीक आहे आपण ऐकणार आणि येणार. गंमत अशी झाली की तिथे जे पालक जमले होते त्यांचे अनुभव मी ऐकले आणि अक्षरशः सांगतो की आजही मला तो क्षण आठवला की हे होतं की त्या सगळ्या बायकांचं किंवा त्या पुरुषांचं बोलणं हे इतकं आतून येत होतं, इतकं खाजगी होतं की आपल्याला कधी कधी वाटतं ना की एखाद्या फटीतून आपल्याला काहीतरी चुकीचं दिसतंय तर ते खूप त्यांचं खाजगी आपण बघूया नको असं वाटेपर्यंत त्या मोकळ्या होत होत्या. पण ते खूप अनुभव इंटरेस्टिंग होते. अगदी गंमत म्हणून तुम्हाला मी उदाहरण म्हणून 1-2 गोष्टी सांगतो की एका बाईने सांगितलं की अहो मूल कुणीही लगेच दत्तक घेत नाही, जवळजवळ 8 ते 10 वर्ष आम्ही वाट बघतो मूल होण्याची, प्रयत्न करतो आणि सगळे उपाय थकल्यावर तो निर्णय घेतला जातो. मग ती मधल्या 10 वर्षाची फरफट कशी असते, काय असतं? एक बाई म्हणाली की मी SNDTला ॲडमिशन घेतली की बाबा आपला वेळ जावा, चांगला काहीतरी करावं वगैरे. बसमध्ये बसले माझ्या आणि आपण कधी कधी तो आपला प्रश्न विसरायला बघतो की अरे मूल नाही आहे वगैरे, आपण विसरूया, पण कसा समाजाचा आठवून देतो. तर म्हणजे मी कधी कुठेतरी जात होते आणि एक बाई माझ्या बाजूला येऊन बसली. ती म्हणे अरे ही पुस्तकं घेऊन कुठे चाललात? ती म्हणे नाही मी SNDTला शिकते ना. ती म्हणे अरे बापरे, हो बरा वेळ मिळतो तुम्हाला, मग बाकी काय मुलं बाळा वगैरे? नाही मला मुलं बाळ. अच्छा म्हणून तुम्ही हे करू शकताय. तर इथपासून ते काही बायकांची अशी उदाहरणं होती. एक मला अजूनही आठवतं, म्हणजे गंमत म्हणून सांगायला हरकत नाही. एका बाईने सांगितलं की माझं वय थोडंसं 40शीतलं वगैरे होतं आणि नवरा 45शीचा होता, म्हणून आम्ही असं ठरवलं की छोटं बाळ नाही दत्तक घ्यायचं, आपण एक 5-6 वर्षाचा 6 वर्षाचा मुलगा एखादा घेऊ दत्तक. म्हणून आम्ही पंढरपूरच्या एका आश्रमातला एक मुलगा निवडला. त्या मुलाला आश्रमातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की तुला आता निवडलंय, तुला एक आई वडील येऊन तुला दत्तक घेऊन जाणार आहेत वगैरे वगैरे. आणि तो खूप खुश झाला मुलगा आणि त्यांनी त्याच्या मित्रांना सांगितलं. मग ज्या दिवशी हे आई वडील त्याला घ्यायला येणार होते त्या दिवशी तो छान तयार झाला, त्यांनी चांगले कपडे घातले, आपली छोटीशी बॅग भरली आणि आम्ही त्याला घेतलं म्हणे आणि घरी आलो आणि आम्ही ज्या चाळीत राहायचो तिथे तो राहायला लागला आमच्याबरोबर. तर तो संध्याकाळी रोज खाली खेळायला जायचा. तर खाली खेळायला जायचा आणि मी संध्याकाळ झाली की वरून त्याला बोलवायचे की किरण चल दिवे लागणीची वेळ झाली, लवकर वर ये. तर तो मुलगा आहे तो खेळ सोडून जिथल्या तिथे पळत वर यायचा. मला ते खूप एकीकडे बरं वाटायचं पण काहीतरी खटकायचं आणि मला कळायचं नाही मला काय खटकतंय. असेच 2 महिने झाले, 4 महिने झाले. एक दिवस मी असं संध्याकाळी त्याला हाक मारली वरून की अरे किरण लवकर वर ये, दिवे लागणीची वेळ झाली. आणि तो म्हणाला थांब गाई, मला खेळू दे अजून. आणि त्या क्षणी मला तो पहिल्यांदा माझा मुलगा वाटला. तर हा जो अनुभव आहे याच्याने मी थरारून गेलो. मला असं झालं की अरे हे जे विश्व आहे हे कुठेतरी आलं पाहिजे. आणि मग मला माझी शालूजी आहे ध्यानीमनीमधली दिसली की जिला मूल नाही आहे पण जी एक काल्पनिक मूल वाढवते. आणि आपलं जे मला कुठेतरी मूल नसण्याच्या प्रश्नावर लिहायचं होतं पण मला कुठेही अशा पद्धतीचं नाटक लिहायचं नव्हतं की ती म्हणते मी वांझ आहे, मी अमुक आहे. मला तशा झोनमध्येच जायचं नव्हतं.
मी ध्यानीमनी लिहिताना पहिल्यांदा अभ्यास केला की एखाद्या कुटुंबाला मूल असणं म्हणजे नेमकं काय काय असतं. मग तो आनंद कोणकोणत्या लेवलचा असतो. तो अर्धी आईची तक्रार असते त्याच्याबद्दलची की हा किती पसारा करतो, किती काय करतो, कुठे एक वस्तू जागेवर ठेवत नाही, मला 10 हात असते तरी कमी पडले असते. आणि ह्या तक्रारीने त्या शालूचं कॅरेक्टर माझं जिवंत होत गेलं आणि मला कुठेतरी सूर मिळाला. आणि मग त्या शालूला सायलेंट सपोर्ट करणारा एक बाई पटकन बोलून गेली, अहो मूल म्हणजे शेवटी काय हो, फाईनली डिसऑर्गनाइज्ड होम, अस्ताव्यस्त पसरलेला एक गोंडस पसारा. तर हे जे मिळालं मला, त्याच्यातून मला एक कुठेतरी ते पूर्ण नाटक आणि त्याचा प्रवास दिसला. मी जसं म्हणालो तसं सोशो सायकोलॉजिकलची रचना आहे. म्हणजे ही घटना सापडली दत्तक पालक याच्यातनं, पण पुढची शालूची कॅरेक्टरमध्ये परत त्याचं मानसशास्त्र उपयोगाला आलं. आणि जेव्हा ती संपूर्ण कॅरेक्टर आणि नाटक लिहिलं, त्यानंतर आम्ही एखाद्या पेशंटला दाखवतो तसं त्या शालूला घेऊन डॉक्टर आनंद नाडकर्णींकडे गेलो आणि म्हणजे नाटक घेऊन गेलो. ती व्यक्तिरेखा वाचून दाखवली, तेव्हा त्यांनी त्या आजाराला नाव दिलं जे पुढे आपण इन्क्लूड केलं सायकॅट्रिस्टच्या तोंडी की मोनोसिम्प्टोमॅटिक डिल्युजनल डिसऑर्डर. मला ते नावही माहिती नव्हतं, पण त्यांनी वाचलं. ते म्हणाले तुझी केस परफेक्ट केस आहे आणि अशी केस होऊ शकते. आणि ती रचलेली केस खरी झाली जणू काही. आणि जी पुढे परत त्या रचलेल्या केसला माझ्या मदतीने नीना कुलकर्णींनी इतकं सुंदर रूप दिलं की ती भूमिका अजूनपर्यंत तिची महासागर नंतरची भूमिका म्हणून ती ओळखली जाते नीनाची. त्यासाठी तुला काय काय करायला लागलं? हे नाटक खूप अवघड होतं माझ्यासाठी. म्हणूनच ज्याला असं आपण म्हणतो की बॉक्सेटच्या नाटकात पण आपण जेव्हा नेहमी वास्तववादी नाटक म्हणतो, तेव्हा खरं तर आपण सूचक वास्तववादच तिकडे वापरत असतो. मला हे नाटक, हा जो अब्सेन्स थिअरी म्हणतोय, ती वापरण्यासाठी मी नॅचरलिझमपर्यंत गेलो. म्हणजे ज्या लोकांना पुढे काही ट्रिक्स वाटल्या त्या मी उलट वापरल्या फिजिक्सच्या अब्सेन्स थिअरीच्या. म्हणजे या घरातल्या गॅस पेटलेला दिसतो, या घरातल्या बेसिनला नळाला पाणी येतं, याच्यामध्ये प्रचंड पसारा पसरलेला दिसतो, याच्यामध्ये आत येणारा माणूस फक्त बाथरूममध्ये गेला तर दिसत नाही, बाकी तिन्ही रूममधला वावरताना दिसतो. कारण मला पहिल्यापासून प्रेक्षकांना विश्वासात घ्यायचं होतं की या घरात सगळं आहे तर मूल नसणार असं आमचा असणारच अशा पद्धतीचा. म्हणून मला तो पहिल्या अंकाचा शेवट त्यांना जरी धक्का वाटला तरी सुद्धा तो आश्चर्याचा पाहिजे होता, नाट्यपूर्ण पाहिजे होता, तो थिएट्रिकल जर्क पाहिजे होता, धक्का नव्हता. ते धक्का तंत्राचं नाटक नव्हतं की अरे मूलच नाहीये. म्हणजे या बाईनी ज्या हुशारीने या घरात मूल असण्याच्या पुरावे गोळा केलेत, हे म्हणजे खुनाच्या केस सारखंच आहे ना. तिने सकृत दर्शनी सगळे पुरावे असे निर्माण करून ठेवलेले आहेत की कोणाला शंकाच येणार नाही की या घरात मूल नाहीये. आणि ती हुशार बाई आहे, ती इंटेलिजंट बाई आहे, ती काय ज्याला म्हणतो आपण होम सायन्स शिकलेली बाई आहे. आणि तिची ही अपुरी इच्छा तिने अशा प्रकारच्या खेळातून एका मानसिक पूर्ण केली आहे. त्यामुळे मी नॅचरलिझमचा वापर करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केला. खूप पसाराचं नेपथ्य, खूप डिटेलिंग ज्याला म्हणतो, मायक्रो लेवलला. म्हणजे माझ्याकडे अजून ध्यानीमनीच्या नोट्स आहेत की पडदा उघडल्यानंतर पहिला डायलॉग होईपर्यंत काय काय बिझनेस दिसेल स्टेजवर, ती काय काय करत असेल याचं माझ्याकडे एक 1.5 पानाचं विवेचन आहे. ते मला मध्यंतरी एकदा परत सापडलं शोधताना. तर त्याचे पूर्ण नोट्स काढलेले आहेत की नाटकातला पहिला डायलॉग बोलण्याच्या अगोदर 3 ते 4 मिनिटं निशब्द काय काय घडेल. आणि तशा प्रकारच्या रचनेतनं मी ते नाटक उभारत गेलो. खूप मजा आली ते नाटक करताना. शिवाजी साटम, नीना कुलकर्णी, संदीप कुलकर्णी आणि एक नवीन मुलगी होती प्रज्ञा जावळे नावाची. 4च पात्रांचं ते नाटक होतं. त्याची गंमत अशी होती की मूल नसण्याचं नाटक आहे आणि फक्त 4 पात्र आहेत. हे जर पहिल्यापासूनच प्रेक्षकांना कळलं तर. म्हणून आम्ही नाटकाच्या बोर्डवर मास्टर मोहित असं नाव पण लिहायचो. नाटकाचं जे बोर्ड असतो त्याच्यावर मास्टर मोहित असं पण नाव लिहायचो. आणि मग त्याचा तो परिणाम यायचा. कारण तुम्ही म्हणताय की आणि अशी चर्चा चालू तर दुसऱ्या क्षणाला कळेल. म्हणजे प्रशांतच्या अशा अनेक नाटकांमध्ये हा गोंधळ आम्हाला की समीक्षकांना किंवा प्रेक्षकांना तुम्ही हे सांगू नका बरं का बाहेर जाऊन, असं सांगायची वेळ बिंदासनी आणली, ध्यानीमनीने पण आणली, चाहुलनी पण आणली. पण त्या रचनेमध्येच त्याची एक गंमत होती की जी प्रेक्षकांनीही पाळली. त्यांनी कधी बाहेर जाऊन सांगितलं नाही कोणाला. म्हणजे डॉक्टर जगतापांनी नाटक बघितलं असेल तर ते घरी जाऊन वहिनींना स्टोरी नाही सांगितली. त्यांनी वहिनीला नाटकाला घेऊन आले आणि मी तुला एक नाटक दाखवणार आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये तिला बसणारा धक्का त्यांनी अनुभवला की बघ मला पण असंच झालं होतं. अशा प्रकारची रचना लोकांनी पण अनुभवली, त्या प्रकारची मजा घेतली. या दोन्ही नाटकांना प्रेक्षक म्हणून मोहन गोखलेंनी फार मोठी दाद दिली होती.
ध्यानीमनी आणि चाहूल नाटकाला, की त्यांनी त्या ऑडियन्स, आणि फार गंमत व्हायची की तेही एक एक्सपेरिमेंट केला होता ध्यानीमनीमध्ये, की हा जर्क असल्यामुळे जी आपली एक रचना असते ना, तासाभराचा पहिला अंक, तासाभराचा दुसरा अंक, ही रचना मोडून काढली होती. 35व्या मिनिटाला पहिला अंक संपायचा आणि पुढचा पूर्ण अंक 1.5 तासाचा होता. त्याच्यामुळे कॅन्टीनवाल्याची तक्रार व्यावसायिक रंगभूमीवर झाली की कोणी बघू, हे नाटकाचा शेवट असा आहे अंकाचा की बाहेरच कोणी येत नाही, वडा खायला लोक येत नाही, तशी तक्रार दुसऱ्या अंकात काय घडतं याचे बसून राहायचे. अक्षरशः ही तक्रार काही ठिकाणी करण्यात आली होती. किंवा मग तो वेळ कमी होतो किंवा काय, किंवा असंही भीती वाटते ना की मग 1 तास 35 मिनिटाचा किंवा 1 तास 20 मिनिटाचा दुसरा अंक सस्टेन होईल का, तर तसंही काही झालं नाही. असे छोटे छोटे गमती जमती प्रत्येक नाटकाने काहीतरी करून दाखवल्या. आपल्याला बऱ्याच नंतर चित्रपटांकडे जायचंय, त्यामुळे आता सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं नाटक गांधी विरुद्ध गांधी, जे परत अजित दळवींनी लिहिलेलं आहे, जे नाटक हिंदीत झालं, इंग्रजीत झालं, गुजरातीत झालं, हिंदीमध्ये सीमा विश्वास त्यांनी काम केलं, भक्ती बर्वे मराठीमध्ये होत्या, नंतर त्याच्यावर चित्रपट आला त्या फिरोज खाननी केलेला, काय नाव त्याचं, अक्षय खन्ना, गांधी माय फादर, गांधी माय फादर. असं इतकं एका नाटकाने झालं. तर त्या नाटकाविषयी आणि त्या नाटकाच्या वेळेलाही असा एक आक्षेप घेतला गेला की तुम्ही गांधींवर अन्याय केलाय. हां, तर या दोन्ही विषयी नाही, मुख्य म्हणजे ती एक कादंबरी होती प्रकाशनू पडछाया नावाची, दिनकर जोशींची, त्याची मूळ प्रेरणा होती. आणि त्याच वेळेला अजित दळवी आणि डॉक्टर कांगो पण आपसात या गोष्टीवर औरंगाबादला चर्चा करत होते. असं 2 वे पद्धतीने डिस्कशन झालं. याच्यामध्ये ती कादंबरी संपूर्णतः मेलोड्रामॅटिक पद्धतीची होती, थोडी भडक रचनेची होती. पण गांधीवादी पत्रकाराचा मुलगा असणारा अजित दळवी आणि राज्यशास्त्राचा प्राध्यापक असणारा अजित दळवी, त्यांनी संपूर्ण गांधीजींचा पत्रव्यवहार, गांधीजींचा अभ्यास केल्यानंतरच ती कॅरेक्टर लिहायला घेतली. किंवा त्या नाटकाचं रिरायटिंग इतक्या मोठ्या प्रमाणावर आम्ही केलं, जवळपास 6 ते 8 महिने तो ते नाटक कन्सिस्टंटली लिहित होता. त्याच्या 2 ते 3 व्हर्जन्स होत्या आणि त्यातली मग आम्ही निवडून रंगावृत्ती केली. मुळामध्ये ती गंमत अशी होती की गांधीजी आपल्याला आजही झेपत नाही, तर घरच्यांना तर झेपणं अवघडच होतं. त्या प्रकारची, अशा प्रकारचा माणूस की जो तत्वनिष्ठ आहे, तो रक्ताचं नातं मानणारा नाही, तो काहीच मानणारा नाहीये. स्वतःच्या बाबतीत आणि स्वतःच्या नातेवाईकांच्या अतिशय कठोर, जरा जास्त क्रूरपणे ज्याला आपण म्हणू. आणि त्यामुळे तो गैरसमज होण्या इतपत होतं की काय ज्याला आपण म्हणतो. पण मुळात रचनाच अशी होती की तो हरिलाल जो आहे, आपण जर आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीची रचना बघितली तर मी त्याच्यातनं काही गोष्टी सायमल्टेनियसली शोधून काढल्या की त्यांच्यामध्ये असं 19-20 वर्षाचं अंतर होतं. तो खूप कमी वयात झालेला पहिलं अपत्य ते आहे. त्यामुळे त्या काळात जसं मुळात वडिलांमध्ये मुलामध्ये अंतरच फार कमी आहे. म्हणजे ते 2 मित्र असावेत. आता समजा 2 भावांमधलं अंतर जेव्हा 11 वर्षाचं असण्याचा पण कालावधी आहे, तर अशा वेळेला एक 20 वर्षाचं अंतर फक्त आहे. जसं मला माझं स्वतःचं उदाहरण द्यावंसं वाटतं की मी आईला माझ्या 15 किंवा 16 वर्षी झालेला पहिला मुलगा जर त्या काळात असेल तर माझं आईपेक्षा बहिणीसारखं नातं तिच्याशी असतं. तर ते भांडण्याची तीव्रता पण गांधीजींची आणि हरिलालची ती होती, त्याच्या शिक्षणाच्या संदर्भातली होती. आणि नंतर त्याची संपूर्ण सायकोलॉजिकल केस हरिलालची होती की तो रिॲक्शनरी वागत गेला. तुम्ही जे जे तत्व म्हणून पाळताय ते मी पायदळी तोडून कसं बघतो. तुम्ही आयुष्यात दारूला स्पर्श केला नाही, मी दारू पितो. तुम्ही धर्माच्या बाबतीतली बघा तर मी धर्मांतर करतो. तुम्ही प्रामाणिकपणाने सगळं काम केलं, मी गैरव्यवहार करतो. अशा पद्धतीची एक रिॲक्शनरी, ज्याला सायकोलॉजिकल बंडखोरीची भावना पूर्ण हरिलालनी जपली. त्याच्यावर काही प्रमाणात अन्याय पण झाला. ज्याला दक्षिण आफ्रिकेतलं त्याचं काम सगळ्यांना जे माहिती आहे की सत्याग्रह हा प्रकार शोधून काढण्यामध्ये त्याचा पुढाकार होता, त्याला त्या काळात छोटा गांधी म्हटलं जायचं. या सगळ्या प्रकारात तो वैयक्तिक संघर्ष, बापूंचा एक देशातला महत्त्वाचा नेता म्हणून संघर्ष, आई आणि मुलाचा भावनिक कल्लोळ, असं सगळं ते नाटक होतं. आणि त्या प्रकारची त्याची रचना फार ब्रिलियंटली डायलॉग त्यातले लिहिले गेलेले होते. किंबहुना ते नाटक बघून गांधीजींवर किंवा हरिलालवर कोणावरच अन्याय नाही, तर ज्याला सिच्युएशन कशी होती आणि त्याकडे कुठल्या पद्धतीने बघितलं जातं, त्यातला सगळ्यात सायकोलॉजिकल संघर्षाचा भाग फार इंटरेस्टिंग होता. कारण त्यातले काही किस्से जे आहेत ते खूप हेलावणारे आहेत. म्हणजे जे इतके हृदयद्रावक आहेत की आपल्याला एक करुणा निर्माण होते. पण त्याच्या पोटात गेल्यानंतर त्याचं ॲनालिसिस वेगळं होतं. की उदाहरणार्थ बेवारस
प्रेत ताब्यात घ्यायला कोणी नव्हतं महात्मा गांधीजींच्या मुलाचं. आणि त्यांनी ते लिहिताना HM गांधी असं लिहिलं. हरिलाल मोहनदास गांधी असं जर नाव त्या क्लर्कने लिहिलं असतं सायन्सच्या हॉस्पिटलमध्ये तर केवढा गहज बुडाला असता. आणि त्यांनी HM गांधी लिहिलं आणि मग चुलत काकांनी ते ताब्यात घेतलं प्रेत, हे असेल. किंवा सगळ्यात भयानक प्रसंग आहे हा, जो आपण कुठेच नाटकात न दाखवू शकलो तरी सुद्धा, की जगभरातनं माणसं आलेली आहेत, अनेक शिष्टमंडळ आलेली आहेत, अहिंसेची माणसं आली आहेत, राजकारणातले ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण देशांचे प्रतिनिधी आलेत, आणि बापाला अग्नी द्यायला मुलाला परवानगी नाही आणि तो अंत्यदर्शनाला लांबून उभा आहे. हा अनुभव त्या माणसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतला तर किती भयानक आवेग असू शकतो. आणि हे करण्यासाठीची कारणं काय काय होती इथपर्यंतचा प्रवास आहे. पण त्याची ब्रिलियंट सुरुवात अशी आहे की दोघांचा 6 महिन्यांनीच तो मेला आणि गांधीजींच्या मृत्यूनंतर 6 महिन्यातच हरिलालचा पण मृत्यू झाला. आणि गांधीजींच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर त्याचं पहिलं वाक्य असं लिहिलं अजित दळवींनी की गेले, आता मी कोणाशी भांडू. हा जो एक महत्त्वाचा भाग होता त्याच्या आयुष्यातला, जो संघर्षाचा, तो फार महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये कस्तुरबा म्हणजे गांधीजींची बायको आणि हरिलालची बायको गुलाब या नातेसंबंधांविषयी तर फारच सुंदर सीन चर्चांती नव्याने लिहिला गेला, जो फार सुंदर होता. की हे दोघांचं नाटक असताना या दोघांच्या, आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या बायका असोत की युद्धावर गेलेल्या जवानांच्या पत्नी असोत की समाजकारणातल्या असोत, यांच्या बायकांनी जे सहन केलं ते खूपच वेगळ्या पद्धतीचं होतं. तर त्या दोघींचा संवाद हा फार सुंदर संवाद अजित दळवींनी लिहिला होता की कस्तुरबा आणि गुलाब आपसात काय बोलतात या दोघांविषयी. अशा प्रकारची रचना होती. मोठा स्पॅन होता. आणि एक त्याला ॲक्टर्सची मला खूप सुंदर मदत त्याच्यामध्ये लाभली, म्युझिकची खूप सुंदर मदत लागली. तिन्ही भाषांमध्ये अतुल कुलकर्णी हा एकटाच गांधीचा रोल करणारा होता. किशोर कदम मराठी आणि हिंदीमध्ये हरिलाल होता, गुजरातीमध्ये मनोज जोशी होता. आणि कस्तुरबा मात्र मला 3 मिळाल्या, एक भक्तिताई, सीमा विश्वास आणि त्यानंतर मिनल पटेल म्हणून एक गुजरातीमध्ये होत्या. मला फार आनंद मिळाला भाषेच्या दृष्टीने, कंपोजिशनच्या दृष्टीने. मराठी नाटक माझं त्या काळाच्या स्पॅनमध्ये आणि थोडासा मोठा पट असल्यामुळे, म्हणजे गांधीजींच्या ह्याच्या हरिलाल दक्षिण आफ्रिकेला जाण्यापासून तर हरिलालच्या मृत्यूपर्यंतचा ग्राफ होता, त्यामुळे जरा मोठा कालावधी होता. त्यामुळे त्याच्या नेपथ्य रचनेमध्ये थोडा विस्कळीतपणा आला होता मराठीचं नाटक करताना. मला त्याची सगळी जुळवाजुळव करताना, कारण ते लिखित नाटकापेक्षा त्याचा स्क्रीन प्ले सारखी रचना झाली होती. जी चूक मी हिंदी नाटकामध्ये भरून काढली, हिंदीची रंगावृत्ती करताना त्यातला सुटसुटीतपणा आला, जो पुढे मला गुजरातीतही करता आला. इकडे नेपथ्य अजित दांडेकरांनी केलं होतं, तिकडे छेल परेश म्हणून गुजरातीतले 2 उत्तम नेपथ्यकार होते, त्यांनी ते केलं होतं. आणि ती प्रक्रिया एकूण मला अभ्यासाची, इतिहासाची, ॲनालिसिसची, म्हणजे मला आठवतं की चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांना मी जाऊन हे नाटक कसं वाचून दाखवलं किंवा अनेकांना वाचून कसं दाखवलं, त्यांचे अनुभव कसे घेतले. आणि भक्तिताईंचा अनुभव तर केवळ अप्रतिम होता, जो मी लोकसत्ताच्या लेखमालेत लिहिला पण होता. की मला कल्पनाही नव्हती, कारण हे नाटक 2 गांधींचं होतं आणि मुळातच अतुल आणि किशोर हेच तेव्हा व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक दोघांचं होतं. त्यामुळे हीच एक रिस्क आम्ही घेत होतो. आणि मला अचानक भक्तिताईंचा फोन आला की मी असं ऐकलं की तुम्ही एक गांधीजींवर नाटक करताय. तर मी म्हणालो हो भक्तिताई मी करते. मग ते मला वाचून दाखवणार नाही का, मला कस्तुरबा करायला आवडेल. मी म्हटलं भक्तिताई ते नाटक गांधीजींचं आणि हरिलालचं आहे, खूप कमी लांबीची भूमिका आहे. त्या म्हणाल्या तुम्हाला कोणी सांगितलं मी भूमिकेची लांबी रुंदी बघून भूमिका स्वीकारते, असं मला भक्तिताईंनी सांगितलं. आणि त्यांच्या घरी मला नाटक वाचायला लावलं. वाचल्यानंतर त्या रडत होत्या. मला म्हणाल्या मला यात काम करायचंच आहे. आणि त्या बाई म्हणजे एक नंबर 1 सुपरस्टार, सुपर ॲक्ट्रेस असणाऱ्या या नाटकाच्या तालमींना 60 दिवस एखाद्या विद्यार्थ्यासारख्या उपस्थित होत्या. त्यांनी अतुल कुलकर्णी, किशोर कदम यांना ज्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं, माझी ज्या प्रकारे पाठराखण केली, माझ्या कामावर विश्वास दाखवला, फार सुंदर पद्धतीने त्यांनी सगळ्या टीमला हँडल केलं. आणि ते त्यांनी ज्या पद्धतीने सगळं त्या प्रोसेसचा त्या भाग होत्या, म्हणजे आयुष्यभरासाठीच्या त्या पुढे माझ्या मैत्रीण झाल्या. आणि सगळ्यांशी त्यांचा उत्तम रॅपो होता.
नाटकातल्या छोट्या छोट्या काम करणाऱ्या कलावंतांना घेऊन त्या गांधीच्या दौऱ्यावर गेले की सिनेमाला घेऊन जात असत, कविता वाचून दाखवत असत, चर्चा करत असत आणि फार सुंदर अनुभव होता भाषेच्या संदर्भातला, त्यांच्या कामाचा पण होता. मला पुढे मागे जाऊन असंही कळलं की जेव्हा ॲटनबरोनी गांधी सिनेमासाठी कस्तुरबांची ऑडिशन घेतली होती, त्याच्यामध्ये 3 जणी होत्या. त्याच्यामध्ये भक्ती बर्वे होत्या, स्मिता पाटील होती आणि रोहिणी हट्टंगडी होती. आणि तेव्हा रोहिणी हट्टंगडींची निवड झाली होती. तेव्हापासून त्यांच्या मनात कुठेतरी कस्तुरबा एकदा साकार करण्याचं जे होतं त्यांनी ते या नाटकाच्या निमित्ताने आणि फार सुंदर पद्धतीने केला. त्या एक महादेवबाईंना डिक्टेशन देण्याचा एक पत्राचा प्रवेश होता. त्या ज्या सुंदर पद्धतीने त्या करायच्या, म्हणजे अजूनही मला तो आठवतो पूर्णपणे की फार सुंदर त्या बोलता बोलता आई म्हणून, कठोर आई म्हणून आणि नंतर प्रेमळ आई म्हणून ज्या एका क्षणार्धात ट्रान्सफॉर्मेशन करायच्या त्या फार विलोभनीय होतं. महत्त्वाचं नाटक माझ्या हातून झालं. किशोर कदम सारखा इंटेन्सिटी असणारा नट माझ्याबरोबर होता की जो कम्प्लीट, म्हणजे गमतीशीर भाग सांगतो फक्त की डॉक्युमेंटेशनवर आपण नेहमी बोलतो, सगळ्या परिस्थितीनेच हरिलालवर एवढा सूड उगवला होता की गांधीजींचे जन्मापासून अंत्ययात्रेपर्यंतचे 5000 फोटोंचं पुस्तक माझ्याकडे होतं आणि हरिलालचा एक काळा ठोकळा फक्त होता, जो एक हरिलाल दुखी आत्मा, त्याचा फोटोच नव्हता. मी किशोरला कितीतरी दिवस चिडवायचो की हाय म्हणून तुला मी असं कास्टिंग घेतलं म्हणून. पण त्याची जी इंटेन्सिटी होती, हरिलालची जी ओढ होती, आवेग होता, किशोरने त्याच्या अस्वस्थपणा त्याच्यामध्ये पुरेपूर पेरला होता. त्या काळात तो प्रचंड अस्वस्थपणे फिरत असे. तो गांधीजींवरचा राग, आईविषयीचं प्रेम तो तालमीत पण व्यक्त करे. आणि नाटक संपल्यानंतर त्यांनी हरिलालला उद्देशून एक कविता लिहिलेली आहे जी अजूनही उपलब्ध आहे. फार सुंदर कविता किशोरने लिहिली होती. त्यामुळे किशोरची पण अप्रतिम भूमिका गांधी विरुद्ध गांधीमधली होती. अशी ती तिघांचीही ज्याला म्हणून अतुलचं पण काम, अतुलचं काम. अतुलनी तर मला असं वाटतं की म्हणजे मी मोठं स्टेटमेंट करेल की ज्याला आपण म्हणतो की ॲटनबरोच्या गांधीनंतरचा गांधी, इतक्या जणांनी गांधी केला पण अतुल कुलकर्णीचा गांधी हा वन ऑफ द बेस्ट गांधी होता. आणि हे मी दिग्दर्शक म्हणून नाही तर बाहेरच्या लोकांची प्रतिक्रिया म्हणून, आणि मी स्वतः बघितलं की त्यासाठी त्यांनी तयारी खूप केली. अतुल इथं आला होता की पूर्वतयारी म्हणजे किती पूर्वतयारी करावी त्यांनी, शारीरिक, मानसिक, वाचनाची, बौद्धिक, कॉन्सन्ट्रेशनची. आणि मला फार गंमत वाटली की इकडे आपल्याच लातूर जवळच्या सोलापूर शहरात वामन देगावकर नाट्य आराधनामध्ये हा तयार झालेला नट पुढे तो NSDला जातो आणि आल्यानंतर तो पहिल्याच भेटीत मी त्याला गांधी करतो. यानंतर त्यांनी स्वतः जे ट्रान्सफॉर्मेशन केलं गांधी म्हणून, आणि गांधीजींच्या संपूर्ण वयाचा ग्राफ, त्यांच्या बसण्या उठण्याच्या पद्धतीपासून, बोलण्याच्या एकाग्र सुरापासून, अप्रतिम एखाद्या नटाने एखादा रोल करतानाची काय प्रक्रिया अनुभवावी याचा मास्टर क्लास होता अतुलचा तो अभिनय. म्हणजे त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना असं वाटतं आम्हाला की आता आम्ही एकमेकांना विचारतो आता काय, तर असं दोघांच्याही म्हणत असतं की याच्या वर असणारं काही असलं तरच करता येईल ना आता. अशी एक दोघांच्या नजरेत आमच्या एक भावना असते. आता यानंतर जरा पहिला चित्रपट तुमचा बिनधास्त, आणि इतर वेळेला आपण सहसा जिगरी दोस्तांबद्दल पाहतो. अनेक मैत्रिणींनी काही कधी चित्रपटाच्या त्या नायिका अशा झाल्या नाहीत किंवा त्यांचा अनुभव नाही, आणि त्यातही एक थरारक पट तुम्ही केला. तर ते कधी ठरलं, कसं ठरलं आणि पुढे कसं गेलं? त्याची गंमत अशी झाली की बिनधास्त ॲक्च्युली आम्ही केला आणि अनेक जणांना थोडंसं असंही वाटलं की अरे ही यांची नाटकं जी आहेत ती सगळी एवढी गंभीर आणि अशी सगळी आहेत आणि बिनधास्त एकदम हे एंटरटेनरवर कसे आले. त्यामुळे काही जणांना तो जर्क पण वाटला, आधीचे आमची कामं सगळी आणि बिनधास्त. पण बिनधास्त पाहिल्यानंतर त्यांना तरीसुद्धा काही ओळखीच्या खुणा जाणवल्या. आणि त्याच्यातली गंमत आमची अशी होती की खरंच तो पहिला सिनेमा होता आणि तेव्हा सिनेमात एंटरटेनर करूया. कदाचित आमचा आधीचा खूप हँगओव्हर झाला असेल सगळ्या गंभीर नाटकांचा आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी झालं असेल. पण आम्ही जे कॉलेजचं विश्व अनुभवलं होतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सगळ्यांनी, तर मला वाटतं कुठेतरी त्याच्यातून बिनधास्त आला असावा. जे आत्ता जे तू म्हणालास की एकीकडे मित्रांची मैत्री आपण खूप सिनेमांमधून बघितलेली आहे. म्हणजे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे वगैरे वगैरे, मोटरबाईकवर मस्त 2 हिरो जाताना आपण बघतो आणि त्याची सवय होते. आणि आम्हाला वाटलं 2 मुली मैत्रिणी असले तर त्या का नाही जाणार मोटरबाईकवर. तर आपण कुठेतरी अशा 2 जणी दाखवू
की ज्यांचा एक मैत्रीचा जर्नी आहे आपल्या सगळ्या कॉलेजच्या जर्नीसारखा. आमच्या कॉलेजमध्ये सगळे जे आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र होतो तसा एक एंटरटेनर करू, त्याच्यात थ्रिलर असेल. पण आम्ही एकच ठरवलं होतं त्याच्यात की हे सगळं करताना कुठेही प्रेक्षकांना आम्ही असं म्हणणार नाही की आपण जे म्हणतो ना एरवी की डोकं घरून ठेवून या तर तुम्ही चांगलं, तो उलट डोकं तुम्ही थिएटरमध्ये घेऊन या आणि तरीही आम्ही तुम्हाला एंटरटेन करू त्या सस्पेन्सच्या बाबतीत. आणि त्याचा जो स्क्रीन प्ले तो जवळजवळ 3 वर्ष आम्ही करत होतो. म्हणजे नंतर तो आम्हाला इतका पाठ झाला की कुणालाही सांगताना 2 तास तो आम्ही सलग काहीही न वाचता सांगू शकायचो. आणि गंमत होती. मग आमच्या अनेक गोष्टी होत्या, सगळे आम्ही मित्रमैत्रिणी म्हणून जे अनुभवलं होतं त्या होत्या, हॉस्टेलच्या गमती जमती होत्या. आणि मुख्य म्हणजे असं वाटलं की रसाळ आपण कॅरेक्टर्स क्रिएट करू. म्हणजे म्हटलं तर एक गरीब होती एक श्रीमंत होती, पण ते टिपिकल गरीब आणि श्रीमंत नव्हती. त्यांच्यातली गंमत काय घेता येईल आणि त्यातलं जे रहस्य होतं ते कसं शेवटपर्यंत राहू शकतं. म्हणजे त्याची शेवटी पावती आम्हाला खूप चांगली मिळाली की जेव्हा हे प्रियदर्शननी केलं 4 लँग्वेजमध्ये नंतर बिंदास, तेव्हा तो म्हणाला होता की हा असा स्क्रीन प्ले मला त्या स्क्रीन प्लेनी मला हुक केलं. आणि चंदूसाठी आणि आमच्यासाठी ती सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्या ग्रुपसाठी गोष्ट होती की डायरेक्ट एक मोठा सिनेमा असा केला की ज्याच्यात 70-80 लोकेशन्स आणि एवढी पात्र होती. हा सिनेमा होता होता असं लक्षात आलं लिहिता चंदूच्या असं लक्षात आलं थोडंसं की अरे यातली जी पुरुष पात्र आहेत ती एकदमच गौण आहेत. आणि मग तो म्हणे मग ते नसलीच तर आपण फक्त मुलींचा करूया का. आणि तेव्हा त्याच्यातून ही युनिक आयडिया आली की अगदीच काही पुरुष होते पण एरवी जे अनेक पुरुषपटात स्त्रिया जे शोभेच्या बावल्या असतात तसे ते पुरुष शोभेचे बाहुले होते असं म्हणूया आपण. आणि सगळ्या मुली आणि त्याच्यातले गमतीशीर कॅरेक्टर्स म्हणजे निर्मिती सावंतपासून अगदी सगळ्या. आणि मग तो फ्रेशनेस घेण्यासाठी चंदूनी प्रचंड त्याच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या. म्हणजे जवळजवळ 70-80 मुलींची मुंबईला स्क्रीन टेस्ट घेतली, 70-80 मुलींची पुण्याला घेतली आणि त्याच्यातून या दोघीजणी निवडल्या. आणि त्यांची एक गोष्ट तरी तो सस्पेन्स कसा शेवटी राहील याची आम्ही खूप ड्राफ्ट्स केले आणि ते कसं इंटरेस्टिंग होईल याचा प्रयत्न केला. आणि तोही चांगल्या अर्थाने मच्छिंद्र जाटेसारखा निर्माता मिळाला की जो खूपच खमक्या होता आणि त्यांनी आम्हाला फार क्लिअर सांगितलं स्पष्ट याच्यात की हा जर सिनेमा मला आवडला म्हणजे हातात तर मी करतोय पण मी बघणार तर मी त्याचं वाटेल ते चांगलं करीन म्हणजे मॅक्झिमम करेन, नाही आवडला तर मी लावणारच नाही. आणि त्यांनी पहिली प्रिंट पाहिली याची आणि तो म्हणे आता बघा मी काय करतो. म्हणजे अनेकदा निर्मात्यांच्या बाबतीत असं असतं की निर्मात्यांना सांगावं लागतं हो जरा जास्त प्रिंट काढा. तेव्हा प्रिंट होत्या ना, डिजिटल नव्हतं. किंवा जरा नाही तर जनरली एक 3 ते 4 प्रिंट काढणं असं तेव्हा तो हे होती. आणि आमचा निर्माता असा होता मी 25 प्रिंट काढणार, मी 30. तर त्यांना थांबवावं लागायचं आम्हाला की अहो थांबा आधी बघा नाहीतर आपल्याला लॉस होईल, तुम्हाला लॉस होईल किंवा काय होता. पण त्यांनी ज्या धडाडीने बिनधास्त लावला ते पण खूप क्रेडिटेबल आहे. त्यांनी म्हणजे बिंदासची तेव्हा इतकी चर्चा होती की म्हणजे हिंदीच्या सिनेमांच्या सेटवर ये बिंदास क्या आहे, कारण त्यांनी 250 होर्डिंग्ज लावली होती महाराष्ट्रात सगळी आणि फक्त ब्लॅक होर्डिंग त्याच्यावर बिंदास आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी एवढ्या 2च गोष्टी लिहिल्या होत्या. ते इतकं पाहायला गेला सिनेमा. आणि गंमत अशी असते जेव्हा इतकी त्याची जाहिरात होते, त्यांनी पानभर जाहिरात दिल्या, जिथे एवढी जाहिरात यायची सिनेमाची तिथे पानभर. तेव्हा आम्हाला भीती वाटायला लागली की एवढ्या अपेक्षा निर्माण झाल्यानंतर जर त्या अपेक्षांची पूर्णता झाली नाही तर सिनेमा दुसऱ्याच दिवशी आपटेल. पण चांगली म्हणजे त्यांची हिंमत एवढी होती की प्लाझासारखं थिएटर त्यांनी 25 आठवड्यांसाठी आधीच बुक केलं. 25 आठवड्यांचं ॲडव्हान्समध्ये बुक केलं प्लाझा थिएटर. त्यामुळे मुंबईचे अनेक जण चक्रावून गेले हे काय प्रकार आहे. पण त्या अपेक्षांची पूर्णता झाली. भर पावसाळ्यात सिंगल थिएटरमध्ये हाऊसफुल झालेले शोज आम्ही बिंदास्त बघितलेले. सिल्वर जुबली झाला, प्लाझाला सिल्वर जुबली झाला, प्रभातला झाला. आता चित्रपट अनेक आहेत त्यांचे, वेळ आपल्याला तसा मर्यादित आहे. आधी आपण नाट्यत्रयी की या काळामध्ये म्हणजे आधी नाट्यत्रयी केलं 20 वर्षापूर्वी, आत्ताचा जो काळ आहे तो कसा आहे आपल्याला माहिती आहे. सगळं अतिशय शब्दबंबाळ आहे आणि अतिशय वेगवान आहे. अशा काळामध्ये इतकं विलंबित ख्यालात सारखं नाट्यत्रयी का करावीशी वाटली. त्यामध्ये एलकुंचवारांचं एक जे अभिजात लिखाण आहे, एक मानवी नात्यांविषयीचं पूर्ण एक विधान आहे आणि नंतर ते युगांतपर्यंत जातं. हे का करावं असं वाटलं, त्याला मिळणारा प्रतिसाद, असं एक प्रदीर्घ नाट्यत्रयीविषयी सगळ्यांना ऐकायला आवडेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात ध्यानीमनी नसताना मला दुसरा भाग आवडला होता आणि मी तो 93-94 साली प्रायोगिक रंगभूमीवर आविष्कारला, तेंडुलकरांच्या मदतीने मी तो केला. आणि तेव्हा फार सुंदर माझ्याकडे ॲक्टर्सची टीम होती, ज्याच्यामध्ये प्रशांत सुभेदार, वंदना गुप्ते, दिलीप कुलकर्णी, नंदू माधव आणि भरपूरच मंडळी, किशोर, सचिन खेडेकर, अशी सगळी मंडळी होती. ते मी नाटक केलं. त्याचे 50 प्रयोग मी तेव्हा करू शकलो, त्या ट्रायलॉजीचे पण पुढे मला करता आले नाहीत. मला एक विचार असा डोक्यात येत होता की ते नाटक जुनच होत नाही आहे. म्हणजे खेडं ते शहर बदललं जात आहे, हे संक्रमण आता आणखीन वेगवान पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने समोर येत आहे. पण यातली जी रिलेशनशिप आहे, यातलं जे म्हणणं आहे, यातली जी नातेसंबंध आहेत, यातलं खेडं आणि शहराच्या संघर्षातली एक फार उत्तम रेषा आहे, ती सगळी वर्क होते पुन्हा पुन्हा. एक असा थॉट पण आला की जर आपण म्हणतो की रंगभूमीवर सतत वेगवेगळ्या प्रवाहात चांगलं काम होत आहे, तर तेव्हा प्रायोगिक वरचं नाटक आता प्रेक्षक एवढा प्रगल्भ नक्कीच झाला असेल ना की तो व्यावसायिक रंगभूमीवर बघू शकेल, तर आपण का नाही करून बघायचं. आणि ते अभिजात नाटक आहे, त्यामुळे नवीन पद्धतीचे टीम बरोबर घेऊन, कारण ती टीम तर रिपीट करण्यात संबंधच नव्हता वयाच्या प्रपोर्शनच्या मानाने. ते केलं धाडस आणि ते सक्सेसफुल झालं. फार चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळाला. पाठोपाठ दुसरा भाग केला, पाठोपाठ तिसरा भाग केला, असं 3 वर्षाचं प्रपोजल आम्ही वर्कआउट केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याचे साक्षीदार तुम्ही लोक आहात की 2018 साली 17 साली याचे 9 तासाचं सलग नाटक मी मुंबई, पुणे आणि इतरत्र जेव्हा करू शकलो आणि त्याला प्रेक्षक जेव्हा आले तेव्हा मला खूप रंगभूमीचं समाधान मिळालं. म्हणजे एल्को